घटस्फोटाचे पेपर टेबलवर ठेवून नितीन ऑफिसला निघाला. जाताना तो प्रियाला म्हणाला की मी ऑफिसमधून येईपर्यंत ह्या पेपरवर सह्या करून ठेव. प्रियाने मान हलवली आणि ती तिच्या कामाला लागली. ऑफिसमध्ये आल्यावर त्याने राधाला कॉल केला. त्याने तिला सांगितलं की आज घटस्फोटच्या पेपरवर प्रियाच्या सह्या होतील. लगेच वकिलामार्फत कोर्टात सादर करतो. एकदा घटस्फोट पेपरवर सह्या झाल्या की मग आपण दोघेच, राधाला म्हणाला. यावर राधा त्याला म्हणाली, तुझ्याशिवाय जगणं मुश्किल झालं आहे रे. आता हा दुरावा सहन नाही होत. अजून फक्त काही दिवस थांब. नंतर फक्त तू आणि मी. सगळं आपल्या मनासारखं होईल. चल आता ऑफिसमध्ये भेटू, असं म्हणत त्याने फोन कट केला. संध्याकाळी तो ऑफिसमधून घरी आला तर घर लॉक होतं. त्यानं त्याच्याकडील चावीनं दरवाजा उघडला. हातातील बॅग बाजूला ठेवत सोफ्यावर बसला. कुठे गेली असेल ही? खूप थकून आलोय. मस्त गरमागरम कॉफी प्यायला मिळाली असती, असे मनाशी पुटपुटला. इतक्यात त्याचे लक्ष समोर असलेल्या पेपरकडे गेले. त्याने पटकन ते पेपर उचलले. घटस्फोटाचे पेपर होते ते, आणि त्यावर प्रियाने सही केली होती. त्यासोबत एक चिठ्ठी ठेवली होती. त्यावर लिहिलं होतं की तुमच्या सांगण्यावरून मी या पेपरवर सह्या केल्या आहे. मी तुम्हाला या बंधनातून कायमचं मुक्त केलं आहे. मी हे घर सोडून कायमची निघून जात आहे. माझ्या नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. तो मनातून खूप खुश झाला. त्याने लगेच राधाला कॉल केला. राधा डार्लिंग, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. अगं, प्रियाने सह्या केल्या आहेत आणि ती हे घर सोडून निघून गेली आहे. आता आपला मार्ग मोकळा. तू आत्ताच्या आत्ता इथे राहायला यायचं. चल आवर, पटकन बॅग भर. मी तासभरात पोहोचतोच. अरे थांब थांब, एवढा उतावळेपणा बरा नाही. अगं राधा, आज मी खूप आनंदात आहे. ज्या दिवसाची एवढी आतुरतेने वाट पाहिली तो दिवस इतक्या सहजपणे लवकर येईल असं वाटलं नव्हतं. इतक्या सहजपणे प्रिया घटस्फोट देईल असं वाटलं नव्हतं. पण असो, ठीक आहे. मी सकाळी येतो तुला घ्यायला. तू लवकर आवरून तयार राहा. मग आपण एकत्र नवीन आयुष्याची स्वप्न रंगूया. ओके स्वीट हार्ट, बाय, असं बोलत तिने फोन कट केला. दुसऱ्या दिवशी लवकर उठून नितीन राधाच्या घरी गेला. ती बॅग भरून तयारच होती. नितीनने बॅग गाडीत ठेवली. राधाने घर लॉक केलं आणि ते दोघेही गाडीतून नितीनच्या घरी निघाले, नवीन आयुष्याची सुरुवात करायला. आज सगळं त्यांच्या मनासारखं झालं होतं. 1 वर्षानंतर प्रियाच्या घरी प्रिया TV पाहत बसली. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. प्रियाने दरवाजा उघडून बाहेर पाहिले तर समोर नितीन उभा होता. त्याची अवस्था खूप वाईट होती. तो खूप थकलेला, अशक्त वाटत होता. चेहरा खूप काळवंडला होता त्याचा. त्याने प्रियाकडे पाहिलं आणि पटकन जाऊन प्रियाचे पाय धरून तिची माफी मागू लागला. प्रिया, मला माफ कर. मी खूप चुकलो. मी तुझा दोषी आहे. प्लीज मला माफ कर. यावर प्रिया म्हणाली, हा काय तमाशा आहे? आधी आत चला आणि नीट बसून माझ्याशी जे बोलायचं असेल ते लांबूनच बोला. नितीन प्रियाच्या पायाशी हात जोडून झुकला होता. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. तो उठून सोफ्यावर बसला. डोळे पुसत बोलू लागला, प्रिया, तू माझ्या आयुष्यातून निघून गेलीस आणि माझ्या आयुष्याची पूर्ण वाट लागली. तू गेलीस आणि दुसऱ्या दिवशी मी आणि राधा एकत्र राहू लागलो. सुरुवातीचे काही दिवस खूप मजेत गेले. आम्ही एकत्र फिरायला जायचो. सिनेमा, बाहेरचं जेवण, मौज मजा, खूप छान वाटायचं सगळं. पण नंतर मला बाहेरच्या जेवणाचा कंटाळा यायला लागला आणि मी घरच्या जेवणाची चव मिस करू लागलो. मी राधाला म्हणालो, तू घरी स्वयंपाक बनव. रोज रोज बाहेरचं खाणं चांगलं नसतं. शिवाय घरच्या जेवणाची चवच वेगळी असते आणि तसंही बाहेरचं खाऊन तब्येतही बिघडू शकते. त्यावर ती म्हणाली की मला स्वयंपाक करणे वगैरे जमत नाही. त्यापेक्षा आपण एक कामवाली बाई ठेवूयात.
मी होकार दिला. हळूहळू सगळं अनपेक्षित घडत गेलं. राधा सकाळी उशिरा उठायची. ऑफिसच्या वेळेपर्यंत तिचं स्वतःचंच आवरायचं नाही. कामवाली बाई घरकाम करायची, पण तू जसं घर सांभाळलं होतं तसं तिला जमलंच नाही. घरचा नीटनेटकेपणा हरवला होता. घरचं घर पण हरवलं होतं. तू जसं घर व्यवस्थित ठेवायचीस, सगळं काही व्यवस्थित टापटीप असायचं. तुझ्या हातच्या जेवणाची चव सगळंच खूप मिस करायला लागलो. मी राधाला म्हणालो की जरा घराकडे लक्ष दे. यावर ती म्हणाली, मी एक वर्किंग वुमन आहे. तुझ्या बरोबरीने ऑफिसमध्ये काम करते. तू जेवढं कमवतोस तेवढंच मीही कमवते. आणि तसंही तुला जर वाटत असेल तर तू लक्ष दे घराकडे. तू कर ही कामं. हे असले घरकाम स्वयंपाक मला नाही जमत. आणि या सगळ्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. काय बोलणार मी. घरची घडी पूर्णपणे विस्कटली होती. आमच्यातील भांडण दिवसेंदिवस वाढतच गेली. आणि एक दिवस ती गेली मला सोडून. तेव्हापासून मी एकटाच राहतोय. प्रत्येक क्षणाला तुझी आठवण येते. तुला सोडून खूप मोठी चूक केली मी. देवाने तुझ्यासारखा हिरा माझ्या पदरात टाकला, पण मीच दुर्दैवी. मी तुला ओळखूच शकलो नाही. प्रिया, मी तुझा अपराधी आहे. मला माफ कर. खूप धाडस करून आज मी इथे आलोय. मी तुला घ्यायला आलोय ग. प्लीज नाही म्हणू नकोस. असं म्हणत नितीन जोरजोरात रडू लागला. तेव्हा प्रिया शांतपणे म्हणाली, तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी सोडून आल्यापासून तुम्ही एका दुसऱ्या परक्या बाईसोबत एकत्र राहिलात, जवळजवळ वर्षभर. जर मीही तुमच्याप्रमाणेच परक्या पुरुषासोबत राहिले असते तर तुम्ही माझा स्वीकार केला असता का? नितीन तिच्याकडे बघतच राहिला. ती बोलू लागली, आपलं अरेंज मॅरेज झालं. तुमच्या आईवडिलांनी मला तुमच्यासाठी पसंत केलं, पण तुम्हाला मी पसंत नव्हते. आईवडिलांसमोर बोलण्याची तुमची हिंमत नव्हती, म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं. लग्नानंतर सुनेचा दर्जा तर मिळाला, पण एक बायको म्हणून तुम्ही मला कधी वागवलं नाही. एक पत्नी म्हणून मला तुमचं प्रेम कधी मिळालंच नाही. फक्त एक सून म्हणूनच त्या घरात वावरत होते. तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करत राहिले. एक दिवस आईवडील देवाघरी गेले आणि तुमची गरज संपली. घटस्फोटाचे पेपर माझ्या हातात ठेवून गेलात. तुम्ही कधी पत्नीचा दर्जा दिलाच नाहीत. मग तुमच्यासोबत राहून तरी काय उपयोग. म्हणून मी त्यावर सह्या करून ते घर सोडून आले. जिच्यासाठी तुम्ही मला सोडलं, आता तिने लाथडल्यावर तुम्ही माझ्याकडे आलात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तेव्हाही लाचार नव्हते आणि आताही नाही. फक्त प्रेमासाठी नमले होते. ते प्रेम तुमच्याकडून कधी मिळालंच नाही. आणि आज त्याच प्रेमाची अपेक्षा ठेवून तुम्ही माझ्याकडे आलात. पण ते प्रेम तुम्हाला माझ्याकडून या आयुष्यात कधीच मिळणार नाही. तर मित्रांनो, लेखकाने ही कथा खूप छान पद्धतीने लिहिली आहे. आपल्या समाजात अशा खूप प्रिया असतील आणि नितीनसारखी माणसं प्रत्येक पावलावर भेटतील. पण हा समाज फक्त प्रियालाच नाव ठेवतो, कारण नितीन हा पुरुष आहे आणि म्हणून त्याला कसंही वागण्याचं स्वातंत्र्य आहे. तसंच जर का प्रिया वागली असती तर नितीनने तिला माफ केलं असतं का? नाही, कारण ती एक स्त्री आहे. मित्रांनो, महिला आज खूप उंच पदावर कार्यरत आहेत. त्या स्वावलंबी आहेत, आत्मनिर्भर आहेत. पण खरंच त्यापैकी किती जणी स्वातंत्र्यपणे जगतात? अर्थात तुम्ही म्हणाल की स्वातंत्र्य म्हणजे काय? तिने हवं तसं वागायचं का? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक स्त्रीला स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. तिच्या आयुष्याचे निर्णय इतरांनी घेऊ नये. तुम्हाला काय वाटतं? प्रियाने जो निर्णय घेतला तो खरंच योग्य आहे की नाही? मित्रांनो, हे मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.